नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत रतनगडवर आणि आज आपण नाईट ट्रेक केला आणि आज इथे दुर्ग संवर्धन आहे। तर आज आपल्याबरोबर आहे सचिन, कल्पेश आणि सागरसुद्धा आहे। तर आज आपण उलटा प्रवास करत आहे। आज आपण गडावरून परत खाली जायचं आहे, तर तसा प्रवास करणार आहे। तर बघूया की हा कसा आता ट्रेक होतोय। आणि आता आपण चाललो आहोत टॉपला नेड्याची इथे। तर चला तर मग जाऊया। आणि मित्रांनो, आपण आलो आहोत आता नेड जवळ। तुम्ही हे बघा, नेड। मित्रांनो, आपण आलो आहोत आता गडाच्या एकदम टॉपवर, जिथे आपला झेंडा असतो। खूप दमायला झाले, खूप हवा सुद्धा आहे। हा बघा, तुम्ही व्ह्यू बघा। खूप दमाला झालं, त्यामुळे माझा आवाज पण एकदम थकल्यासारखं येतं। मित्रांनो, आता आपण नेडमधून खाली उतरलो आहे। हे आहे इकडे नेड, इथे वरती नेड आहे। तिकडनं असं खाली उतरत आता सरळ या रस्त्याने आलं आणि आता आपण जाऊया सरळ। बघूयात आपल्याला पुढे काय दिसतंय। आणि इथे आपल्याला असं इथे एक पाण्याचं टाकं दिसतंय। हे बघा, पाणी एकदम घाण आहे आणि काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे ते। मित्रांनो, आता आपण त्या टाक्यापासून पुढे आल्यावर इथे एक दुसरं टाकं लागतं। हे सुद्धा काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे आणि आता मी जे उभा आहे ते टाक्यामध्येच आहे, तो पूर्ण सुका झाला आहे। तर इथे एक दुसरं एक गुफा आहे, पण ती गुफा पूर्ण दगडाने खाली भरीव आले त्याचं। आणि ह्या साईडला सुद्धा एक गुफा आहे। तर त्या एका साईडला देवडीसारखं आहे, म्हणजे तिथे आपण राहू शकतो। आणि एका साईडला पाण्याचा टाका आहे।
तर ते आपण आता बघूया आतमध्ये जाऊन. चला तर मग. इथे आतमध्ये शिरल्यावर एक ही गुफा लागते. तर इथे ह्या गुहेमध्ये इथे पाण्याचा टाका आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे राहण्याची जागा आहे. तर ही मोठी जागा आहे, इथे आपण राहू शकतो. आणि इथे असं परत पुढे आल्यावर इथे अशा 7 टाक्यात, आणि ह्या 7 टाक्यांचं नियोजन त्यांनी असं केलं की एक टाकं भरलं की दुसऱ्या टाक्यामध्ये जातं आणि दुसरं टाकं भरलं की तिसऱ्या टाक्यामध्ये जातं. तर हे तुम्हाला मी दाखवतो. आता आपण पुढे आलो आहे चालत त्या टाक्यापासून, आणि इथे आपल्याला एक बुरुज दिसतोय. तर ते आपण बघूया. इथे दरवाजा आहे, दरवाजातून जाऊया. आणि हा दरवाजा आहे असा, आणि ही वाट आहे इथे खाली जायला. ही पहिल्या काळी यूज करायचे, आता हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. मित्रांनो, इथे एक आपल्याला मंदिर दिसलं आहे. तर आता आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊया. आता आपण देवाचं दर्शन घेऊन आता पुढे वाटचाल करतोय. इथे आहे एक मोठ्या कातळामध्ये टाके आहेत, खूप छान आहेत. हे बघा, आणि हे इथे असं कोरलेलं आहे पाण्याचं टाकं. परत इथे सुद्धा आहे, आणि खूप मोठी आहे टाकी. त्याच्यामध्ये पाणी पिण्यायोग्य पाणी नाही. बघूया, एक बुरुज दिसतोय आणि तोच राणीचा हुरडा असं संबोधला जातो. तर त्या आपण आता बुरुजावर जाऊया, बघूया की काय कसा आहे तो बुरुज. आणि या बुरुजाला राणीचा हुरडा सुद्धा म्हणतात. छान असं आहे बघा. आता आपण राणीचा हुरडा बघून पुढे चालत आहोत. आणि
या इथे बघूया काय आहे. आणि तुम्ही हा कडेलोट आहे बघा. आता इकडनं कसा कडेलोट व्हायचा. अच्छा सुरुवातीला क्लिक नंतर क्लिक मी काय करतो ते होल्ड केलं प्रेस करायचं. ओके ओके क्लिक स्लोली एकदम डेंजर आहे. आपण आलो इथे गेटजवळ. आणि ह्या गेटजवळ एका साईडला देवीचं शिल्प दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला इथे शरब आहे बघा तुम्ही. तसेच पुढ्यावर इथे एक कमलाचं फूल असं कोरलेलं आहे. दोन्ही साईडला आहेत. एकदम छान रेखीव काम आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत असंच पुढे चालत. आणि इथे हे मंदिर आहे, गुफा आहे आणि इथे हे मंदिर आहे. आता या मंदिरामध्येच बघूया आपण काय आहे. हरिश्चंद्रगढ़ को गए आप? नहीं तो हम लोग जाएंगे पक्का. तो आप हमारी फैमिली के साथ आओगे? चलेंगे. ठीक है जी, कोई दिक्कत नहीं. फिर तो हम क्या करेंगे? चलेंगे. हाँ जी तो पक्का आपको मैं. आपके पास फोन है? फोन महंगा है नहीं है. नहीं. ठीक है कोई नहीं, तो आपको लेने आना पड़ेगा. तो मैं मोटरसाइकिल या फिर बड़ी भी गाड़ी है, कोई दिक्कत नहीं. कोई तो बात उसमें नहीं. हाँ जी तो हम लोग पक्का. ठीक है. हाँ जी. हे काय इथे करत आहे? हो इथे काय करत आहे म्हटलं ते? कोण? आता हे काका करत होते काय ते? काय होतं हातामध्ये? हाँ? नाही म्हटलं हातामध्ये काय होतं? हिंदी में बोलो ना. हाथ में क्या था देवंत? इसमें इनके हाथ में अभी क्या था ऐसा मैं पूछ रहा हूँ. वो बाबा जी कहते हैं वो चिल में. साफ कर रहे हो. चिलिम हाँ. इधर फूकना है क्या अलाउड? हैं? इधर फूकना अलाउड है क्या? साधु को तो जगह जगह पर, साधु को कौन रोकता है? तो मैं वही पूछ रहा हूँ कि ऐसा साधु साधु हो तो क्या हुआ? नहीं, साधु कहीं भी जाओगे ना, कहीं मंदिर में मठ में कहीं भी जाओगे साधु के पास. ओके तो साधु हो गए तो किधर भी आप चिली में ऐसा फूक सकते हैं. ऐसा किधर लिखा है क्या? ऐसा कौन से ग्रंथ में या किधर बुक में? नहीं है. नहीं. हाँ तो मैं वही पूछ रहा हूँ. अभी ये पवित्र जगह है ना, तो इधर ये करना अच्छा है या बुरा बुरा है? है, बुरा है. आपसे साधु को आप है ना. हाँ हाँ. और ये बाकी ये भी तो माता के चरणों में बैठे हैं, तो भगवान के चरणों पर बैठे हैं. ये भी तो भगवान के भक्ति है ना. भक्ते तो आप साधु है तो आप उनको अच्छा ज्ञान देना चाहिए ना, क्या बुरा ज्ञान देना चलो चाहिए? ठीक ठीक. सॉरी. सॉरी का मतलब हे नाही. तुम्ही पण आता काका मराठी आहे. आपण एवढं देवाच्या ठिकाणी आलोय आणि नाही नाही, त्यांच्या हातात त्यांना द्यायला. मी मीडियाचा आहे. हा? मीडियाचा आहे मी. नाही नाही, हे गांजा वाढतायत ते तुम्हाला बरोबर मी काय वाटतंय? करणार एकटा? मी कशाला क्रॉस करू त्यांना एकट्याला? तुम्ही त्यांच्या सोबत आहे ना. मी सोबत नाही, ते साधू म्हणून सोबत नका लावू. मी वेगळा आलेलो आहे. कारण आम्ही यांना तिघांना रंगे हात पकडले. तुम्ही काय तुमच्या पद्धतीने बघा. आता त्यांना समजून सांगू की बंद करा हे. तू ये ना, त्यांचं तू बंद इथं काहीच करायचं नाही. तू ये ना. नाही 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 मी सांगतोय. तू सांगत नाही, तिकडेच वाढायचं आणि तिकडेच राहायचं. अजिबात पण नाही. सहज देऊ नको, हे चुकीचं आहे. कधी ना कधी ओपन झालं तुम्हाला एक सांगू का, तुम्ही या देवाची पूजा नाही केलेली परवडली, बरोबर का नाही? इथं येऊन असे उद्योग करून जर पूजा करत असेल तर उपयोग काय त्याचा, बरोबर का नाही? तू साथ देतो तर तुलाही जबाबदार धरला जाईल. तू अजिबात बसत जाऊ नको. अरे तुम्हाला गांजा प्यायचा ना, खाली पिया ना. कोण नाही बोललं? जंगलामध्ये जावा, खाली जंगलात जावा ना. पवित्र जागेवर कशाला काका पिता? तुम्ही इथं नाही बसायचा.
नहीं बात है, अजिबात हम सॉरी फील करते नहीं, हैं, नहीं, तो गलती तुम्ही होगी, ना- हमें अंदर अंदर आप बैठ गए। भगवान को पूजा भी ए, मत करो। मीडियाचेच नहीं, आहेत आणि तो चलेगा मीडियाचेच बाबा आहेत. जी समय बहुत खतरनाक है, ये जो चल रहा है आपका ये ना अभी कभी हम ना कभी होने नीचे वाला ही खाली था, ग्रुप मैं पे इसलिए बोला नहीं आपको। और मैं बाबा जी मैं सॉरी फील करता हूँ। कुछ भी हुआ जंगल में जाओ जहाँ कोई आदमी नहीं आता, मंदिर में आप करेंगे। तीनों जन अंदर क्या कर रहे थे अभी? 3-4 जन 5 जन सच बोलने का नहीं हम सब जो भी बोलेंगे बोलते हैं, हम सच ही नहीं, बोलते क्या हैं। कर क्या रहे थे अंदर? हमें चिलम पीती है अंदर। चिलिम अंदर क्यों? फिर भगवान का पूजा भी अरे मत हमने- करो ना। मेरी बात सुनो, मेरी गल हमने जे आपने हमें क्या थे, हमें सॉरी फील कर रहे थे, मैं बात कर रहा हूँ ना। बात क्या अभी तो बोले थे आहे ना हे काय ये क्या है? माचिस के नीचे ये माचिस ही नहीं हमारी जी। किसकी और तो की फिर बात क्या छोड़ो। हम लेके आए अभी. जो मेरे को नहीं मालूम, थांबा. और मेरा बैग खोलो। असं नीट ओपन कर, पकडायला हवं होतं. हा काय माल आहे का काय? मग एक मिनिट व्यवस्थित ओपन कर. हा माल आहे ना, हा बघा ना, काय हा? स्मेल येतोय की पूर्ण. हे काय वास येतो इथे? तुमचे मेरे हाथ में है ना, मेरे हाथ में है। अंदर कौन बैठा था? अंदर वो आप लड़के बैठे हुए और वो लोगों ने लड़के देखी क्या है? बोले वो कौन है आपके लड़के लिए लोग? लेके आए किसका? ना. नहीं हमारे लिए नहीं, रोजाना के लिए नहीं, वो तो घूमने के लिए कल नहीं, आए। नहीं, ये बाबा जो- को मालूम कभी, बाबा वो आदमी मेरे पास बात देखे। करो। आणि आता आपण शिडीने जात आहे खाली आणि तुम्ही हा पण होता इथे ना एक आता? दरवाजा आहे अरे यार चला ना, तुम्ही टाइमपास आणि ह्या दरवाजाच्या इथे एक छानपैकी असं शिल्प आहे गणपतीचं आणि खूप रेखीव आहे, तर तुम्ही बघू शकता, भारी आहे. आणि हेच असं इथे खाली वाट आहे जायला, लोखंडी जिने आहेत, पण जेव्हा जाताना तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक जायचं. अमृतेश्वर मंदिर रतनगडच्या पायथ्याशीच आहे. हेमाडपंथी पद्धतीने हे बांधलेलं मंदिर आहे. जवळजवळ हे 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर भव्य असे 2 नंदीसुद्धा आहेत. खूप छान अवस्थेत आहे आणि या प्रत्येक स्तंभावर कोरीवकाम आहे आणि हे कोरीवकाम समुद्र मंथन आणि यक्ष किन्नर आणि प्रत्येक स्तंभावर पुराणातील प्रसंग दाखवलेले आहेत. आणि या मंदिराला पायापासून वरच्या माथेपर्यंत पूर्ण नक्षीकाम आहे आणि बघता क्षणी खूप छान वाटते मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वरतीच गणेशाची मूर्ती आहे आणि आतमध्ये जाताच एक आपल्याला महादेवाची पिंड दिसते आणि तीही वर्षाचे 12 महिने ती पाण्यातच असते. मित्रांनो, आज आपण रतनगडवर 5 लोकांना गांजा ओढताना पकडलं आहे. त्यातील 3 जण रतनगडच्या पायथ्याशी जे असलेले गाव आहे त्यामधीलच राहणार आहेत आणि बाकीचे या 2 जण आहेत ते साधू आहेत. त्यामधला एक साधू तर असं सांगतोय की मी मीडियाचा माणूस आहे आणि त्याने आम्हाला ID सुद्धा दाखवले
आणि ते ID आम्ही चेकसुद्धा केले. त्यातील मी मराठी आहे, झुंजार न्यूज चॅनलमध्ये आहे. तर आम्ही ते त्यांना फोन केले न्यूज चॅनलवाल्यांना. तर त्यांनी त्या साधूने ते सर्व बनावट ID कार्ड बनवलेले आहेत आणि असेच ते डुप्लिकेट बनवून ते लोक मीडियाचंसुद्धा नाव खराब करत आहेत आणि आपल्या गड किल्ल्यांचंसुद्धा नाव खराब करत आहेत. आणि मला हे समजत नाही आहे की ह्या लोकांना सर्व गड किल्लेच का मिळत आहेत, की गांजा ओढायला, सिगरेट ओढायला, दारू पियाला किंवा प्री वेडिंग शूटिंग. हे काय चालू आहे? ह्या लोकांना कळतं आहे की नाही की आपण कुठे काय करतो आहे, काय नाही करत आहे, काय करायला नाही पाहिजे, काही समजतच नाही आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी त्या लोकांना असं समज द्या, किंवा तुम्हालाही जर कधी गड किल्ल्यावर असे भेटले तर पहिला त्यांना चांगला चोप द्या आणि नंतर त्यांना समज द्या की हे तुम्ही असं नाही केलं पाहिजे. आणि माझी अशी इच्छा आहे की शासनाने सुद्धा कुठेतरी या गड किल्ल्यांवर असं लक्ष दिलं पाहिजे की हे परत होता कामा नये. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.